हाय हॅलो नमस्कार. माझे नाव ज्योती जाधव आहे. तर मी मंगलगिरी इथे राहते. मंगलगिरी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये राहते. तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर म्हणजे मी आता बटाट्याची बटाटा आणि वाटाण्याचं कालवण करणार आहे. कालवण म्हणजे कालवण बनवणार आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही. म्हणजे आंघोळ वगैरे झालेले आहे. तर चला आपण कालवण बनवूया. सगळ्यात अगोदर मी भांडी तरी साईडला काढून घेते. मुलींचं वगैरे आवरून मी शाळेत घालवलेलं आपण. वाटाण्याच्या भाजीत आपण बटाटा घालणार आहे. का तर बटाटा घातल्यावर छान होते भाजी. इथं मी 2 टमाटे घेतलेले आहेत. ते पण आपण चिरून घेऊया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे. तर तुम्हाला एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही बनवू शकता. आणि माझा ब्लॉग कसा वाटतोय ते पण तुम्ही सांगा. फ्लावर एवढाच होता बरं का, म्हणून मी त्यामध्ये घालणार आहे. म्हणलं आता ठेवून तरी काय करायचा, एवढाच शिल्लक होता म्हणलं ह्यात घालून घेऊया. तर चला इथे मी तेल टाकून घेते बघा. काय माहिती यात मी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्यात आपण जिरा मोहरी टाकणार आहे आता. थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी. मोहऱ्याची पूर्ण तडतडून द्यायची. त्यातच थोडं आलं लसूण आणि खोबरंची मी पेस्ट करून ठेवलेली आहे. तर ह्यात थोडी टाकून द्यायची. म्हणजे साधारण 2 चमचे घालून घ्यायचं. त्याच्यासोबतच मी टमाटर टाकणार आहे.
तर हे टमाटर आपल्याला पूर्णपणे तेलात विरघळून द्यायचं आहे. तसं विरघळून द्यायचं आहे. ते आपलं पूर्णपणे विरघळून द्यायचं आहे टोमॅटो. आणि आपलं दिसत असेल की विरघळायला लागलंय, तर आता त्यात आपण 2 चमचे चटणी टाकून घेऊ. आपली घरगुती बनवलेली लाल तिखट आहे, म्हणजे आमच्या गावाकडे आम्ही चटणी म्हणतो. तर लाल तिखट टाकणं घ्यायचं. त्याच्यासोबत ही बटाट चिरलेला टाकणार आहे. त्याच्यासोबत अशी ओले वाटाणे टाकले. असं हलवून घ्यायचं आता. त्यात थोडंसं आता नमक टाकायचं आहे आपल्याला. चवीनुसार मी यात नमक टाकणार आहे. आता यामध्ये जाणार आहे शेंगदाण्याचं कूट. ते मी शेंगदाण्याचं कूट टाकते यात. तर ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. आपल्यात किती माणसं असतील याच्या पद्धतीने आपण पाणी ओतायचं. आपल्याला किती लागणार आहे आमटी, वाट्या 2 वाट्या किंवा 3 वाट्या, तुमच्या जेवढी माणसाला असतील तेवढ्या त्या पद्धतीने तुम्ही वापर करायचा आहे पाण्याचा. तर मी इथं अगोदर 1 ग्लास टाकलेला, एक दुसरा ग्लास घेतलाय. इथं 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे, कारण आम्ही 5 जण आहे जेवायला, म्हणून मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. हे आता आपल्याला 10-15 मिनिटं गॅसवर ठेवून द्यायचं आहे. बघू शकता हे आपलं कालवण शिजत आलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं कालवण बनलेलं आहे. तर अजून मी बघते, एक असा बटाटा घेऊन बघायचा शिजले का नाही. तर बघा असं थोडासा जातोय, म्हणजे अजून 2 मिनिटं ठेवायचं आपल्याला गॅसवर. तर आपलं कालवण रेडी झालेलं आहे. अजून 2 मिनिटं शिजून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही बनवू शकेल, नवीन लग्न झालेल्या मुलीही बनवू शकतील, ज्यांना स्वयंपाक अजून जमत नाही ते सुद्धा करू शकतील. तर चला बाय बाय. आपला ब्लॉग कसा वाटला, बाय बाय.